नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रामधील लोकसभा आणि भारतातील लोकसभा जी गाजली तो सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे होता बारामती। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील सर्वात हाय व्होल्टेज लढत जी होती ती बारामतीमध्ये झाली। मग बारामतीमध्ये लोकसभेसाठी आता अजून किती मतदान पार पडले, किती लोकांनी मतदान केले, किती लोकांनी इंटरेस्ट दाखवला आणि कुठला जो काही असा एक पॉइंट होता की तिथे सगळं काही जे इलेक्शन आहे ते इलेक्शन हे दोन गटांमध्ये कोणाकडे जाऊ शकते, एक तर शरद पवार किंवा अजित पवार यांच्या गटाकडे जाऊ शकतं का, ते सगळं याच्यामध्ये म्हणजे त्यांचं जे काही भवितव्य ते कुठे आता जाऊन बसले ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे। शेवटपर्यंत बघा मित्रांनो। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 54.38% एवढं मतदान झाले। निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर करताना या टक्केवारीमध्ये काहीशी वाढ झाल्याची शक्यता होती, पण 2019च्या निवडणुकीत बारामतीमध्ये 61.70% मतदान झालं होतं। यंदाच्या निवडणुकीमध्ये ही मतदानाची टक्केवारी 7% कमी झाली। खूप मोठा फरक झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीमध्ये फटका कोणाला बसतो याची देखील आता चर्चा सगळीवर चालू आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जी काही काटेची टक्कर होती, खूप काही कॉम्प्लिकेटेड टक्कर झाली, त्यामध्ये असलं चित्र दिसते की बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि भोरमध्ये हा सामना बरोबरीने सुटला अथवा काही प्रमाणामध्ये सुप्रिया सुळे आघाडी मिळाली। तर लीड तोडण्याच्या आणि महायुतीला विजयी आघाडी देण्यासाठी ताकद एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि म्हणूनच तिथे जे काही मोठ्या मोठ्या मॅडम जसे की चाकणकर मॅडमांनी पूजा केली होती। 2014 आणि 19 निवडणुकीचे निकाल पाहता सुप्रिया सुळेंना अन्य मतदारसंघामधून मिळालेल्या आघाडी कमी करण्याचं हे खडकवासला मतदारसंघाने केलेलं काम आहे। खडकवासला मतदारसंघाचं कांचन कुल यांना 70,000हून अधिक मतांची आघाडी घेतली होती। या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 85,993 मते मिळाली होती, तर कुल यांना 1,52,487 एवढी विक्रमी मतं त्यावेळेस मिळाली होती। त्यानंतर 2014च्या निवडणुकीत भाजपाचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंच्या 20,000हून अधिक मतांनी आघाडी खडकवासला मतदारसंघामधून घेतली होती। या निवडणुकीमध्ये सुळे यांना 70,602 मते तर जानकर यांना 98,729 मते मिळाली होती। त्या निवडणुकीत जानकर भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले होते असं त्यांना वाटत असेल, पण तसं नव्हतं, ते काही लढले नव्हते, अन्यथा वेगळं चित्र असतं असं काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी स्पष्ट केलं आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो की ते कमळावर लढले नव्हते। यंदाच्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघामध्ये 50% मतदान झालं आहे। 2019 मध्ये 53% मतदान झालं होतं। खडकवासला मतदारसंघाचे 5,38,000 मतदार आहेत। या मतदारसंघामध्ये 50% मतदान झाल्याचे गृहीत धरल्यास 2,70,000 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावल्याचं स्पष्ट होते। ही टक्केवारी मागच्या वेळेप्रमाणे आहे, म्हणजे जे काही मागच्या वेळेस होती त्याचप्रमाणे ही असंही बोललं जात आहे किंवा त्याच्यावर हरकतही काही लोक मिळवत आहेत। बट महायुतीला या ठिकाणी बहुमत मिळाल्यास हा निर्णय आघाडी महायुतीमध्ये होऊ शकतो। दुसरीकडे जर बघायला गेलं तर सलग 2 निवडणुकांमध्ये खडकवासला मतदारसंघामधील पिछाडीवरती राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात खडकवासला भागातील सोसायटी यांना भेट दिली आणि त्यांचे जे काही काम होते ते चालू होते, त्यामुळे त्यांची ही पेरणी कितपत त्यांना कामाला येते, ऐन वेळेस त्यांना या गोष्टींचा किती लाभ होतो हे याच्यातनं सगळं कळायला आपल्याला लागणार आहे। त्यामुळे जे काही दोघांचं मत की दोघांचा जो भविष्य ठरवणारा ठिकाण आहे ते म्हणजे खडकवासला आणि खडकवासलामध्ये ज्याला लीड मिळाला त्याचंच भविष्य या लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच ठरवणार आहे। कारण की ज्या पद्धतीने खुद्द बारामतीमध्ये मतदान झालं, बारामतीमध्ये पण लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला नाहीये यावेळेसच्या मतदानामध्ये। 40 ते 45% मध्येच हे मतदान झालेलं आहे। का तर जे काही घराणेशाही चालू आहे, घराणेशाहीमध्ये चाललेले जे काही उमेदवार आहेत सलग तेच उमेदवार आणि त्यांच्याच घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि म्हणून जनता बहुतेक यांना त्रस्त झाली असावी आणि म्हणून एवढ्या कमी मतदानाची टक्केवारी आली। पुढे काय होणार आहे, काय सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।